नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक अशी रेसिपी पाहूया जी अगदी चटपटीत आणि मस्त अशी लागणारी आहे। तुम्ही म्हणाल ही अगोदर रेसिपी का नाही दाखवली, इतकी छान लागणार आहे। ती म्हणजे स्वीट कॉर्न क्रिस्पी, अगदी रेस्टॉरंट स्टाईल। तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी, पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। क्रिस्पी कॉर्न बनवण्यासाठी ठेवलेली आहे आपण एक कढईमध्ये किंवा भांडं एक जाड बुंडाचं ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये ह्यामध्ये 200 ml पाणी ठेवलेलं आहे मी गरम करायला। त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत इथे स्वीट कॉर्न म्हणजे मक्याचे दाणे। तुम्ही ह्याच्यामध्ये फ्रोझन दाणे सुद्धा वापरू शकता किंवा हे बाहेरून आपण जे मके आणतो त्याचं जे काढून दाणे सुद्धा वापरू शकता। तर मी इथे बाहेर का आणलेले म्हणजे फ्रोझन मके न घेता मक्याचे दाणे आपण असेच दाणे घेतलेले आहेत। आता आपण ह्यामध्ये ऍड करूया चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर, ज्याच्याने आपली ह्या मक्याची छान अशी म्हणजे मक्याच्या दाण्यांची जी चव आहे ती तशीच तशी टिकून राहील। हे स्वीट कॉर्न आपल्याला क्रिस्पी बनवून घ्यायचे आहेत, त्यासाठी आपण हे थोडे असे शिजवून घ्यायचे आहेत अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी। आता आपले इथे कॉर्न म्हणजे मक्याचे दाणे उकडून झालेले आहेत अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी आणि एक चाळण ठेवलेली आहे, त्यामध्ये हे सगळं पाणी गाळून घ्यायचं आहे। म्हणजे छानपैकी निथळले की आपण त्यानंतर आपण पुढची रेसिपी करणार आहोत। तर आता इथे पहा सगळे असे निथळून झालेले आहेत। आता हे स्वीट कॉर्न एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि ह्यामध्ये आता आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत। तर इथे मी टाकलेला आहे मिरी पावडर अगदी पाव चमचा, मीठ चवीपुरतं आणि तांदळाचं पीठ टाकायचे जेणेकरून आपले हे स्वीट कॉर्न आहेत ते छान क्रिस्पी होतील। 2 चमचे मी टाकलेले आहेत आणि 2 चमचे टाकलेले आहेत कॉर्नफ्लोअरचे। मस्त असे ह्याच्याने क्रिस्पीपणा खूप छान येईल ह्या कॉर्नला। इथे तेल ठेवलेले आहे गॅसवरती गरम करायला, अगदी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत सगळे हे जे कॉर्न आहेत ते जितके मावतील तितके टाकत जायचं आहे। पण हे टाकल्यानंतर ह्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे काय होईल ते स्वीट कॉर्न जर पटकन गरम तेल असल्यामुळे फुटतात, मग ते अंगावर उडू शकतील। त्यापेक्षा हे अशा प्रकारे तुम्ही जर केलं तर छान पण होतात, कुरकुरीत छान येतात। पहा किती छान वरच्यावर हलके होऊन वरती आलेले आहेत स्वीट कॉर्न आणि त्याला जो लागलेला जो आपल्याला कॉर्नफ्लॉवरचा आणि तांदळाच्या पिठाचा जो लेहर आहे तो खूप सुंदर आणि पहा असे कुरकुरीत आवाज येण्यासारखे झालेले, एकदम कडकडीत झालेले आहेत। तर आता इथे आपले कॉर्न तळून झालेले आहेत। तर एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया आणि ह्यामध्ये आता चटपटीत होण्यासाठी अगदी सुंदर लागण्यासाठी टाकून घेणार आहोत मसाला। हा मी घरचाच मसाला टाकलेला आहे पाव चमचा, कांदा घेतलेला आहे एक मोठा कापून बारीक चिरून, कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर सारी। तुम्हाला मसाला किती हवा आहे तर तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि इथे टाकलेला आहे आपण मस्तपैकी यामध्ये चाट मसाला टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून मस्त अशी चव येईल चटपटीत अगदी। आणि चवीपुरतं अगदी थोडं मीठ टाकायचं आहे, कारण की मीठ अगोदर आपण जेव्हा आपण ज्या कॉर्नफ्लॉवरला सुद्धा लावलेला आहे, कॉर्नफ्लॉवर शिजवताना सो टाकले, त्यामुळे थोडं अगदी चवीपुरतंच टाकायचं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची। पहा इथे मस्त अशी चटपटीत तयार झालेला आहे क्रिस्पी कॉर्न। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा। साईडला जी बेल आयकन आहे ब्लॅक कलरची ती नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोच होईल। धन्यवाद। असेच मस्त खा, स्वस्त। तुम्हाला मी अशा छान रेसिपीज नक्कीच देणार आहे, तर पाहायला